नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपला आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एका नवीन विषयावरती होणार आहे. तर 21 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे एक दुर्दैवी घटना घडली. तर ही घटना एवढी मनाला दुःख देणारी होती की एका क्षणात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. आणि ही बातमी पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर वाऱ्यासारखी पसरली. परंतु ही बातमी पसरत असताना युट्यूब मधून असेल किंवा पेपरच्या माध्यमातून असेल किंवा अशा इतर माध्यमातून असे काही सांगण्यात आली होती न्यूज. म्हणजे कोणते युट्यूबर असेल किंवा माध्यम असतील पेपरवाले, तर त्यांनी बातमीची पूर्ण पडताळणी न करता डायरेक्ट बातम्या छापल्या होत्या की त्या मुलावरती काही MI चे काहीतरी लोड होता, तर त्याला काहीतरी आयफोन पाहिजे होता किंवा त्याच्याकडे आयफोन होता आणि त्याचे हप्ते भरायचे, असे काहीतरी त्याचे प्रॉब्लेम होते. तर त्याच्यामुळे तो असे कृत्य करण्यासाठी तिथे गेला होता. परंतु असं मित्रांनो काहीच नव्हतं. ह्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. सांगायचं म्हटलं तर त्याच्या घरामध्येच काहीतरी प्रॉब्लेम होते. आणि प्रॉब्लेम असे होते, आता नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांचं मूळ गाव जालना जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे त्या मुलाच्या वडिलांचे. आणि ते पेशाने ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर आहेत. आणि त्याची आई आणि तोच सध्या संभाजीनगर फ्लॅटमध्ये राहत होते, म्हणजे भाड्याने राहत होते. आणि वडिलांचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये असं काहीतरी, म्हणजे त्याच्या आईचं आणि त्यांच्या वडिलांचं असं काहीतरी पर्सनल मॅटर होतं, म्हणजे काहीतरी त्यांचं पटत नव्हतं. अशा उद्देशाने ते घरापासून जास्त लांबच राहायचे. आणि ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर असल्यामुळे त्यांचं काहीतरी असं येणं जाणं नसायचं. म्हणजे तो जो मुलगा होता त्याच्या वडिलांचं त्याच्या आईचं काहीतरी लव्ह मॅरेज होतं. आणि ते लव्ह मॅरेज काहीतरी घरच्यांना मान्य नव्हतं किंवा असं काहीतरी त्यांचा इश्यू आहे. आणि त्याच्यातून त्याचे वडील पहिले काही दिवस सासरवाडीतच राहिले, म्हणजे त्याच्या आईच्या गावी राहिले. आणि नंतर थोड्या दिवसांनी ते सेपरेट रूम भाड्याने घेऊन असे राहायचे. परंतु तिथं त्यांच्या आजोबांचं, म्हणजे त्याच्या मम्मीच्या वडिलांचं येणं जाणं असायचं. आणि त्यांचा म्हणजे जास्त सहवास त्यांच्याकडे असायचा. आणि त्याच्यामधून त्याच्या वडिलांच्या घरच्यांना, त्याच्या आजोबा म्हणजे त्याच्या वडिलांचे वडील आणि त्याचा आत्याचं असं काहीतरी मॅटर होतं. म्हणजे असं काहीतरी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं त्याच्या आईकडून. कारण त्याची आई पण एक युट्यूबर होती. आपल्याला युट्यूबवरती त्यांची पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील. तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी फॅमिलीचेच व्हिडिओ असायचे, म्हणजे त्यांच्या काय घरात मॅटर चालू आहेत त्याच्यावरती त्याची मम्मी व्हिडिओ बनवत असायची आणि ते व्हिडिओ युट्यूब अपलोड करत असायची. तर खूप सारे व्हिडिओ आपण बघितले त्यांचे. तर एकंदरीत त्यांच्या व्हिडिओमधून असं पाहता असं वाटतंय की त्यांच्या घरात हे खूप दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहेत. आणि जो कुणाल नावाचा मुलगा होता, तर तो अभ्यासात वगैरे खूप हुशार होता. आणि आपण त्याला आयफोनचं वळण दिलं होतं की आयफोनच्या नादामध्ये तो मुलगा तिथे गेला होता आणि असं काय ते त्याने कृत्य केलं. परंतु तसं काही नव्हतं. त्यांच्या फॅमिली मॅटरमधून त्याला ती सुटका करायची होती की त्याचे वडील त्याच्याजवळ येत नव्हते, त्याची आई त्याला त्याच्यापर्यंत जाऊ देत नसायची, किंवा त्यांच्या आत्याचं आणि त्याच्या आईचं पटत नसायचं. अशा माध्यमातून डिप्रेशनमध्ये होता. त्याचे वडील कधी घरी नीट यायचे नसायचे. आणि अशा डिप्रेशनमधून त्याचं एकच ध्येय होतं की आपले आई वडील आणि आपली फॅमिली सुरळीत राहिली पाहिजे. परंतु एक घरी असे प्रॉब्लेम असल्यामुळे तो समजवण्याचा प्रयत्न करायचा, परंतु आई आणि त्याच्या वडिलांचं कधीही जमलं नाही. आणि शेवटी त्याची आई त्याच्या आत्याला दोष द्यायची की तू माझा संसार मोडलाच. असे खूप सारे व्हिडिओ आहेत. आपण त्याचं आता थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओमध्ये. तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसत खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील. आणि दुसरं म्हणजे त्याच्या आत्याचा पण एक व्हिडिओ आहे. तर त्याच्या आत्या पण सांगते की कुणालची जी आई होती ती त्याला आणि त्याच्या वडिलांना कधी, म्हणजे इकडं त्याच्या घरी, म्हणजे कुणालच्या वडिलांच्या गावी कधी येऊन द्यायची नसायची. कधी तो इकडं आला किंवा त्याच्या बहिणीला भेटायला गेला, म्हणजे कुणालचे वडील आणि त्याची कुणालची आई, ही प्रत्येक गोष्टीचा दोष हा त्याच्या आत्याला द्यायची. तर त्यांची पण मीडियावाल्यांनी बाईट घेतलेली आहे. तर ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. दोघांची थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे, बाई तू भाऊ तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी, ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, त्यांनी मनाने लग्न केलं. माझे आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही. फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं. फक्त ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तू ये. मी त्याच्या लग्नाला गेलते फक्त, बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडच राहिले. माझ्या आई म्हणायचे, आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी, माझे वडील, आम्ही आणायला गेलो त्याला. नाही येऊन दिला, तो बी म्हणा मला नाही यायचं. तर एकंदरीत असं सगळं प्रकार आहे. म्हणजे
त्या मुलाला असं वाटलं असावं की आपली आई प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावरती टाकते. प्रत्येक गोष्टी काही त्याला माहितीच नसतील, ह्यांचे काही फोनवरती संभाषण होत असतील. तो मुलगा खूप हुशार होता आणि अभ्यासात खूप म्हणजे टॅलेंट होता. तो 10वीला 95% मार्क घेतले होते त्यांनी आणि आता तो डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होता आणि त्यांनी डॉक्टरची पूर्ण तयारी चालू केली होती. परंतु असे घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला कुठंतरी तो तणावात होता आणि अशा तणावामधून तो त्यांना म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्याचा होता की आपण ह्यांना असे काहीतरी धाक दाखवला तर ह्याच्यातून आपला परिवार सुरळीत होईल आणि काहीतरी ते म्हणजे म्हणतात ना की व्यवस्थित होईल. तर हे करता करता त्याचे वडील तिथं आले आणि वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा काही दोघांचाही तोल गेला आणि ते दोघंही दरीत कोसळले आणि त्याच्या मागोमाग त्याच्या आईनेही त्यांच्या पाठोपाठ त्या दरीमध्ये उडी घेतली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि 3 जणांचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो. तर संपूर्ण कुटुंब जागीच ठार झाले मित्रांनो. खूप म्हणजे वेदनादायी प्रसंग आहे हा मित्रांनो. डोळ्यासमोर असं बघितलं तरी अंगावर काटा येतो. तर असं कोणाच्याही बाबतीत घडू नये. तर लव्ह मॅरेज करणं किती धोकादायक ठरू शकतं हे या प्रसंगातून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. कसं होतं, आपण लव्ह मॅरेज करता त्यांचं 80% सक्सेस होत नाही. कुठली तरी फॅमिली रागातच असते. मुलाकडच्याने ऍक्सेप्ट केलं तर मुलीकडचे ऍक्सेप्ट करत नाहीत. असाच प्रसंग या चांदगुडे परिवारासोबत घडला. त्यांचे कुणालच्या वडिलांची फॅमिली त्यांना ऍक्सेप्ट करत नव्हती किंवा ही कुणालची आई त्यांना ऍक्सेप्ट करत नसावी की असं काय त्यांचं फॅमिली मॅटर असू शकतं. परंतु हा प्रसंग समजा म्हणजे त्यांच्या कुणालच्या आत्याचं एक स्टेटमेंट आहे की ती त्याला सांगत होती कुणालच्या वडिलांना की ती शहरातली मुलगी आहे, तू करू नकोस आणि आपण गावाकडचीच मुलगी करू. तर असं सर्व काही होतं. परंतु त्यांचं लव्ह मॅरेज झालं आणि त्यांनी लग्न केलं आणि 20 वर्ष का 22 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली आणि ते बाहेरच राहायचे. तर असं एकंदरीत असताना परंतु कुणालची आई ही तिच्या नंदेला म्हणजे कुणालच्या आत्यालाच दोष देते, कारण की तू आमच्या संसारात ढवळाढवळ केलीस, तुझं कधी चांगलं होणार नाही, असं म्हणजे तिचे स्टेटमेंट आहेत. म्हणजे तिच्या युट्यूब चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओ आहेत. तर ते तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही त्यांचं काहीतरी आयडिया आहे तर माझ्या एवढं लक्षात नाही, पाटील काहीतरी आहे त्यांचं, म्हणजे माहेरचं नाव असेल. तर आपण चेक केलं सर्व व्हिडिओ. तर एकंदरीत पाहता त्या मुलाला मोबाईलचा किंवा असा कोणताही त्याच्यावरती लोड नव्हता, कारण त्यांच्या घरात एक शिरू नावाचा कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला त्यांचा महिन्याला 8-10 हजाराचा खर्च असायचा. याच्यावरून आपल्याला समजतं की ती फॅमिली फायनान्शियल असं कोणतं म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम नसावा. परंतु घरात असे जर प्रॉब्लेम असतील तर पैशापेक्षा हे प्रॉब्लेम खूप धोकादायक ठरू शकतात. माणसाला शांततेची झोप लागून देत नाहीत. वारंवार मनामध्ये ते बिंबत राहतात आणि मनावरती त्याच्यातून परिणाम होतो आणि ह्या डिप्रेशन मध्येच तो मुलगा असे कृत्य करण्यासाठी गेला असावा. परंतु घरचं वातावरण समजा कधीही फ्रेंडली असेल, आनंदी असेल तर असे प्रकार होत नाहीत. माणूस डिप्रेशन मध्ये आल्यावर त्याला काय करू आणि काय नाही हे सुचत नसतं. परंतु कुणालने असं नाही करायला पाहिजे होतं, एवढ्या टोकाचं पाऊल नाही उचलायला पाहिजे होतं. त्याला खरं म्हणजे आत्महत्या करायची नसावी, पण तो ह्यांना धाक दाखवण्यासाठी किंवा काही त्याचा हेतू असावा की ह्यांना आपण असे काय हे दाखवलं, ब्लॅकमेल केलं तर ही लोक सुधारतील, गुणागोविंदाने नांदतील. परंतु त्याचं ते स्वप्न अयशस्वी ठरलं आणि त्याच्यासोबत त्याच्या आई वडिलांचाही जागीच मृत्यू झाला. आपण हा व्हिडिओ बनवणार नव्हतो कारण आपल्याकडे ठोस असं कोणती माहिती नव्हती, कारण विनाकारण अशा प्रसंगात चुकीची माहिती देण्यात थोडं गैर ठरू शकतं. परंतु आपण त्यांचं युट्यूब चॅनल चेक केल्यानंतर आपण खात्री केली की ह्यांचं काहीतरी घरगुती मॅटर आहे आणि ह्याच्यातूनच त्यांचं घरात रोज भांडणं होत असावी. कारण कुणाल हा हुशार होता, तो सर्व त्यांचं रोजचं दैनंदिन वागणं किंवा आई वडिलांची वागणूक ह्याच्यावरती निरीक्षण करतच असावा. तर त्या निरीक्षणातून त्याला असं जाणवलं असावं आई एकीकडे आहे, वडील एकीकडे आहे, आपले वडिलांची फॅमिली आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही किंवा काही त्यांचं आपल्याकडं कोणी येत जात नाही. तर ह्याच्यामधून त्याला वाटलं असावं की आपली फॅमिली सुरळीत चालायला पाहिजे. तर ह्याच्यामधून त्याने डिप्रेशनमधून त्यांना समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. ह्याच्या अगोदर पण तो 1-2 वेळा तिथे गेला होता असं म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याला पोलिसांनी तिथून काढलेलं तेव्हा. परंतु ह्यावेळी तो रिटर्न आला नाही आणि त्याने आपला शेवटचा श्वास तिथंच घेतला. तर मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, जे कोणी लव्ह मॅरेज करत असतील, तुम्ही लग्न करता पण त्याच्यातून पुढे आपल्याला किती प्रॉब्लेम फेस करावं लागतात ह्याचा पण विचार करावा लागतो. ह्याला एकच कारण ठरले ह्या कुटुंबाला, म्हणजे त्यांची भांडणं होण्याचं, लव्ह मॅरेज आणि त्याच्यातून त्याची फॅमिली किंवा त्याच्या आत्या असतील, जे काय असेल ते सर्व ह्याच्यातूनच घडलेलं असावं. लव्ह मॅरेज त्याला कारण फक्त लव्ह मॅरेज असावं. आणि ह्याला दुसरं पण कारण असतं, काही माहेरची लोक लेकीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करत असतात. तर हे पण मित्रांनो
तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या संसारात विघ्न येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. पहिली म्हणजे पूर्वी जुन्या काळामध्ये अशी एक म्हण होती मुलींच्या बाबतीत, म्हणजे एखाद्या मुलीला दिली तर असं म्हणलं जायचं की दिली तिथं मेली, म्हणजे तिने जिथं दिली तेच तिचं घर, तिने तिथंच राहायचं, तिथंच शेवटचा श्वास घ्यायचा. म्हणजे माहेर हे तिच्यासाठी असतं, पण ते दुय्यम स्थान असतं. माहेर म्हणजे सासर हेच तिचं सर्व असतं. तिथंच तिने संसार करायचा आणि ना गोविंदाने तिथंच नांदायचं असतं. किती संकट आले, किती दुःख आले तरी ती तिने सोसायचीच असतात. परंतु आताच्या कंडिशनला हे वाक्य म्हणजे म्हणणं म्हणजे चुकीचं ठरू शकतं. आताच्या कंडिशनला मुलींना पण मुलाचा दर्जा देण्यात आलाय, म्हणजे सेम प्रॉपर्टी, सेम ह्याच्यामध्ये आता ह्या प्रॉपर्टीच्या वादातून पण खूप मुलांचे आणि मुलींचे म्हणजे बहीण भावंडांचे खूप भांडणं होतात. तर हे पण असे काही प्रॉब्लेम हे घडण्यासाठी पण कारणीभूत असू शकतात. जाणाऱ्याचा जीव निघून गेलेला आहे. माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मित्रांनो, ह्या घटनेबद्दल आपल्याकडे आणखीन काही अपडेट असतील किंवा काही आपल्याकडे माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.